मागच्या एपिसोडमध्ये आपण चर्चा केली होती त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधले 6 खासदार फुटले होते आणि आता एक आमदार फुटलेला आहे. एकनाथ शिंदेनी ऑपरेशन टायगरच्या भागामध्ये सचिन अहिर याला विधान परिषदेचे उपसभापती करून त्यांच्या पक्षात घेतलं. सचिन अहिर आणि सुनील शिंदे या दोघांना माघार घ्यायला लावणं हे आदित्य ठाकरेंना त्या ठिकाणी क्रमप्राप्त झालं आणि त्यांनी आदित्य ठाकरेंना 2019ला विधानसभेमध्ये जाण्यासाठी मदत. पण 2029च्या निवडणुकीमध्ये जर स्वतः सचिन अहिर राहिले तर आदित्य ठाकरेसाठी आव्हान खूप कठीण आहे. सचिन अहिर असताना, सुनील शिंदे असताना, स्वतः आदित्य ठाकरे तिकडे असताना 8,000 मताधिक्यांना आदित्य ठाकरे निवडून आले. आता आदित्य ठाकरे हे बलशाली आहेत का सचिन अहिर बलशाली आहेत 2029च्या दृष्टीने? तर तुमचं उत्तर काय असेल? मी म्हणेल राज ठाकरे यांनी ह्या सोडून गेलेल्या लोकांवरती खूप तीव्र टीका केली. काय प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीये, विकल्या जाणाऱ्यांचा आहे. आता देह विक्रीला जर समजा हे तयारच असतील तर गिराईक आहेतच. लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना बाहेरून पाठिंबा दिला होता. श्रीकांत शिंदेसाठी त्यांनी जाहीर सभा केली. त्यावेळेस नाही का वाटलं तुम्हाला की देह विक्री आहे म्हणून? नाही, कारण आता त्यावेळेला ते शिंदेसोबत होते आणि आता स्वतःच्या भावासोबत आहेत. स्वतःच्या भावासोबत आहेत तर तो एक मराठीचा मुद्दा वगळून 1-2 वाढदिवस वगळून त्याच्यानंतर कुठंच एकत्र नाही दिसले. राज ठाकरेंनी भाजपवरती पण यावेळेला टीका केली होती. पत्त्याचा बंगला करायचा ना पूर्वी पत्त्याचा, तसा हा उलटा आहे. त्याच्या खालचा जो पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे. तो एकदा सटकला की सगळं कोलॅप्स आहे. मोदींजी नंतर कोण हा जर प्रश्न विचारला तर त्यांच्याकडे उत्तर आहेत ना. अमित शहा आहेत, योगी आहेत, स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. एवढं मात्र नक्की आहे भाजपच्या प्रत्येक नेत्यापासून कार्यकर्त्यापर्यंत मोदींची सगळ्यांची निष्ठा आहे आणि मोदीजी म्हणतील तेच पूर्व दिशेने लोक करत आले. तुम्ही आता अमित शहा यांचा उल्लेख केला तर अमित शहा यांना पंतप्रधान व्हायचे आणि त्याच्यामुळे त्यांची ही फोडाफोडी सुरू आहे असा दावा आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे. हे केंद्रातल्या मंत्रिपदाचं झालं, पण महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदाचं काय? असं वाटतं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळेल, देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये जातील, मग राज्यामध्ये कोण? तर मग ते एकनाथ शिंदे आहेत का? नमस्कार, पॉलिटिकल मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या आठवड्यातल्या ट्रेंडिंग राजकीय टॉपिक्सवरती आपण चर्चा करणार आहोत आणि सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट आणि राजकीय विश्लेषक शिवाजी जाधव. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे या विशेष कार्यक्रमामध्ये. आपला नेहमीचा प्रश्न कसा आहे तुमचा मूड? मूड एकदम उत्तम आहे. मूड उत्तम आहे म्हणताय, पण राजकारणाचा मूड थोडासा वेगळा झालेला आहे आपल्या राज्यामध्ये. आपण बघतो आहोत मागच्या एपिसोडमध्ये आपण चर्चा केली होती त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधले 6 खासदार फुटले होते आणि आता या एपिसोडमध्ये आपण येतो आहोत, चर्चा करत आहोत त्यावेळेला एक आमदार फुटलेला आहे, सचिन अहिर. काय वाटतं, उद्धव ठाकरेंच्या पक्षातले नेते त्यांना सोडून जात आहेत? आता स्पेसिफिक जर आपण सचिन अहिर यांचा जर विचार केला तर वरळी या मतदारसंघामध्ये त्यांचं राजकारण चालतं. आदित्य ठाकरे तिथले सध्या आमदार आहेत. तर किती फटका बसू शकतो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, स्पेशली आदित्य ठाकरे यांना? मुळात कसं आहे ना की कोणीतरी ठाकरेंच्या घरातून प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये भाग घेणार आणि निवडणूक लढवणार आणि विधानसभेच्या सदस्य होणार, ही परिस्थिती ज्यावेळेस आली त्यावेळेस त्यांनी अगोदर मतदारसंघ शोधला आणि आदित्य ठाकरेसाठी त्यांनी वरळीचा मतदारसंघ शोधला. त्याच्या वेळेस मग त्यांच्याकडे 2 आव्हानं होते. एक, तिकडचे एक्झिस्टिंग आमदार जे 2014 ते 19ला आमदार होते, सुनील शिंदे, ते शिवसेनेचे होते, आणि त्याच्या आधीचे 9 ते 14चे आमदार सचिन अहिर. सचिन अहिर आणि सुनील शिंदे या दोघांना माघार घ्यायला लावणं हे आदित्य ठाकरेंना त्या ठिकाणी क्रमप्राप्त झालं. म्हणून त्यांनी दोघांनाही आश्वासित केलं की तुमचं राजकीय भविष्य आम्ही एकदम काय म्हणू सुरक्षित करू, फक्त आम्हाला मदत करा. म्हणून 25 जुलै 2019ला सचिन अहिर राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी आदित्य ठाकरेंना 2019ला विधानसभेमध्ये जाण्यासाठी मदत केली. सुनील शिंदेचं सेम, त्यांनाही त्या ठिकाणी आश्वासित करण्यात आलं. पुढं त्यांना पण विधान परिषद देण्यात आली, पुढं सचिन अहिरला पण विधान परिषद देण्यात आली. म्हणजे आदित्य ठाकरेला एकट्याला आमदार करण्यासाठी त्यांना सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांना 2-2 विधान परिषद द्यावी लागली होती. हे त्यावेळेसचं ठाकरे घराण्यांचं आणि आदित्य ठाकरेचं त्या ठिकाणी राजकीय कंपल्शन होतं आणि त्यांना ते करावं लागलं. ठीक आहे. आता सचिन अहिर वरळीमधून काय म्हणू आपण त्याला माघार घेऊन त्यांनी विधानसभेला आदित्यला मदत केली ना. पण आता एकनाथ शिंदेनी ऑपरेशन टायगरच्या भागामध्ये सचिन अहिरला विधान परिषदेचे उपसभापती करून त्यांनी सचिन अहिरला त्यांच्या पक्षात घेतलं. पण 2029च्या निवडणुकीमध्ये जर स्वतः सचिन अहिर राहिले तर ही लढाई
फारशी म्हणजे विधानसभेसाठी. विधानसभेसाठी. कारण ओके. आता 28ला सचिन अहिर यांची टर्म संपते हो विधान परिषदेची. हो मग आता 29ला जर स्वतः वरळीमधून जर ते आदित्य ठाकरेच्या विरोधात जर थांबले तर आदित्य ठाकरेसाठी आव्हान खूप कठीण कठीण आहे. आहे कठीण. कारण मी काय सांगतो, सचिन अहिर असताना, सुनील शिंदे असताना, स्वतः आदित्य ठाकरे तिकडे असताना ते सांगत असतात की हा मतदारसंघ सचिन अहिर किंवा इतर कोणाचा नसून शिवसेनेचा आहे. तरीही त्यांना फक्त 8,000 मतं मिळालेली. या सॉरी, वेळेला 8,000 मताने फक्त आदित्य ठाकरे मताधिक्य होतं. मताधिक्यानं हम्म. आदित्य ठाकरे निवडून आलेत. हो ते असताना सुद्धा. हो पण आता येणाऱ्या 29ला मात्र आदित्य ठाकरे समोर खूप मोठं आव्हान असणार आहे. जरी तिकडच्या वरळीच्या पर्स्पेक्टिव्ह जर आपण बघितलं तर सुनील शिंदे बोलतात की मी सचिन अहिरला हरवलं होतं, त्यामुळे एवढा काही चिंतेचा विषय नाही. पण सचिन अहिर ते पहिल्यांदा तिकडे आमदार झाले नव्हते, त्याच्या आधी ते 2 वेळेस शिवडीमधून आमदार झालेले. हो ते मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यामुळे ते सचिन अहिर वरळीमधून निवडणूक लढवलेले. त्यामुळे सचिन अहिरच्या ताकदीला कमी लेखणं आणि जसं ठाकरे गटाचा टिपिकल झालाय, हम्म. जो त्यांच्यासोबत असेल त्याच्याविषयी चांगलं बोलतात. एकदा का तो नाही. त्यांच्याकडून बाजूला गेला की मग लगेच त्याची दुसणी काढायला लागतात हे लोक. 2019ला ज्या पद्धतीची म्हणजे जी सिच्युएशन होती तशी 29ला असणार नाहीये. आता तुम्हाला जर मी याचा प्रश्न केला की आदित्य ठाकरे हे बलशाली आहेत का सचिन अहिर बलशाली आहेत 2029च्या दृष्टीने, तर तुमचं उत्तर काय असेल? मी म्हणेल सचिन अहिर बलशाली आहेत. कारण सचिन अहिरकडे आता उपसभापती पद आहे, हम्म. ते मानाचं पद मानलं जातं विधान परिषदेचं. हो त्यातल्या त्या सचिन अहिरांकडे काय म्हणू आपण त्याला, मुंबईमध्ये त्याचं स्वतःचं नेटवर्क आहे. मान्य आहे ठाकरेंचं पण स्वतःचं नेटवर्क आहे, पण ते एकट्या आदित्य ठाकरेचं नाही. ते बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, हे ठाकरेच्या लिगसीचं ते त्या ठिकाणी काय म्हणू आपण त्याला नेटवर्क आहे. पण सचिन अहिर यांचं तर पॉकेट्स आहेत वरळीमध्ये. तुम्ही आजही कोणाला विचारा वरळीमध्ये ताकद कोणाची आहे, ते सचिन अहिरची आहे. हम्म. आता निवडणूक त्यांनी 2014ची हारली सुनील शिंदे यांच्यासोबत, याच्यावरून ते संपले असं सांगता येत नाही. बरं ते संपले होते तर 2019ला कशाला घेतलं त्यांना? हो कुठंतरी आदित्य ठाकरेंना इन्सेक्युअर वाटत होतं ना की बाबा जर समजा पुढून जर सचिन अहिर आले निवडणुकीला तर मला चॅलेंज होईल, मला आव्हान होईल. म्हणून जर त्याने ज्या वेळेस ज्या क्षणी सचिन अहिर शिवसेनामध्ये गेले हम्म. त्याच क्षणी ठाकरे गटाकडून बोलण्यात आलं की तो काय सचिन अहिरचा थोडी मतदारसंघ आहे, तो पारंपरिक शिवसेनेचा मतदारसंघ आहे. बरं पारंपरिक बघायला गेलं तर त्याच्या आधी त्या ठिकाणी काँग्रेसचे पण लोक निवडून आले, त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे पण लोक निवडून आले. त्यामुळे एक मतदारसंघ एका कुठल्या पक्षाचा आणि एका कुठल्या नेत्याचा आणि एका कुठल्या लेगसीचा नसतो. हम्म. तिथले लोक जे ठरवतात, तिथले लोक ज्यांना मतदान करतात आणि त्यावेळची राजकीय परिस्थिती काय हम्म. ते बघून त्या ठिकाणी ठरतात. 19ला पण सचिन अहिर सुनील शिंदे आदित्य ठाकरेच्या सोबत होते. 24ला पण सचिन अहिर सुनील शिंदे आदित्य ठाकरेच्या सोबत होते. 29ला मात्र सचिन अहिर नसणार आहेत, सोबत नसणार आहेत. आता विरोधात असतील का नाही असतील तो येणारा काळ सांगेल. पण सुनील शिंदेचं पण कुठेतरी चर्चा चालू असते किंवा त्यांची पण पुढे टर्म संपल्यानंतर ते कुठून जातील, त्यांचं काय होणार. त्यांची पण टर्म त्या ठिकाणी 28ला संपणार आहे, जानेवारी 28ला. ते पण त्यांचं पुढचं राजकीय भविष्य बघतील. त्यामुळं वाटतं तेवढं सोपं नाहीये आदित्य ठाकरेंना येणाऱ्या 2029 मध्ये वरळीची जी जागा आहे ते त्यांना सोपं नाहीये. पण तुम्ही जे आता म्हणताय की मागच्या वेळेला फक्त 8,000 मताधिक्य होतं, एवढं सगळं असून एवढे सगळे नेते बाहेरून घेऊन सुद्धा, कारण त्या ठिकाणी मनसेने पण निवडणूक लढवली होती. त्या ठिकाणी मनसेने निवडणूक लढवलेली, त्या ठिकाणी मिलिंद देवरा ते त्या ठिकाणी शिंदे सेनेकडून होते. असंही सांगितलं होतं की शिवसेनेने जास्त काही त्या ठिकाणी प्रचार केला नाही, तरीही 8,000 केवळ मतं पडलेत आणि संदीप देशपांडेला पण त्या ठिकाणी चांगले मतं पडलेत. आता दोन्ही ठाकरेची युती कशी होईल 29ला, तो पण त्या ठिकाणी 29च्या आदित्य ठाकरेच्या निवडणुकीला त्याच्या पण दोन्ही ठाकरेच्या युतीचे पण त्या ठिकाणी परिणाम बघावा लागेल. पण आता हा मतदारसंघ सेफ होता 24 पर्यंत, आता तो सेफ राहिलेला नाहीये. सचिन अहिर कदाचित निवडणूक तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने जर खरं झालं तर ते निवडणूक लढवतील. सचिन अहिर असतील किंवा सुनील शिंदे बी असू शकतात हो आदित्य ठाकरेच्या विरोधात. अच्छा, म्हणजे इकडून आले तर ओके, त्यामुळे नेवर नो ना की काय होईल. ओके, म्हणजे निष्ठा या शब्दावरती आता विश्वास राहिलीच नाही. 2019च्या नंतर निष्ठेला काही म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये निष्ठा संपली 2019 नाही. पण अलीकडेच सुनील शिंदे यांनी एक मेळावा घेतला होता निष्ठावंतांचा आणि त्यात त्यांनी या सगळ्या लोकांवरती टीका केली होती. कसं की त्यांचा तो पॅटर्नच आहे ना, जे राहिले ते निष्ठावंत, जे गेले ते गद्दार किंवा जे काय त्यांना म्हणायचे ते म्हणतात. पण आता लोकांनी पण ठरवायचं ना कोण निष्ठावंत आणि कोण गद्दार. फक्त एका कुटुंबाशी एकनिष्ठ राहणं म्हणजे निष्ठावंत नाही, तुम्ही जनतेशी पण एकनिष्ठ राहा ना. पण जनता आणि पक्षाचे प्रमुख वेगळी वेगळी गोष्ट आहे.
पक्षाशी एकनिष्ठ राहणं आणि जनतेशी एकनिष्ठ राहणं हे वेगळ्या गोष्टी आहेत. हे आपल्याला कुठेतरी लक्षात ठेवावं लागेल. असं एक म्हटलं जातंय की आता जसं आदित्य ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे सोडून गेलेल्यांवरती जसे ते टीका करतात तशी सचिन अहिर यांच्यावरती पण केली. आता तो त्यांच्यावरती डाव असा उलटलाय की 2019ला मग शिवसेनेने काय केलं होतं, राष्ट्रवादीमधून फोडून त्यांना आणलं होतं. तारीख मग सांगितलं ना, आता 25 जुलै 2019. मग आता हे जर शिवसेना करू शकते, म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना करू शकते, तर मग एकनाथ शिंदे का नाही तेच करू ना, शकत? तीच एक रूढ पडली आहे. भाजपमध्ये गेला तर ईडी सीबीआय ईडी सीबीआय धमकी, पर्सनल केसेस, कारखाने हे ते सांगतात. हो. त्याच्या आधी 2014ला 2019ला त्याच्या आधी पण लोक पक्षांतर करत गेलेत ना. मग ते काय होतं, तुम्ही करता ते उद्धव ठाकरेंनी त्यांच्या अकाउंटवर ट्विट केलंय पक्षवाढीसाठी. अरे तुम्ही केलेली पक्षवाढ, हो. यांनी केलेली पक्षफोड, असं कसं होतं? हम्म. राजकारणामध्ये एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं हे साहजिक आहे. हम्म. कुठल्या पक्षामध्ये कोणाला भविष्य अधिक मजबूत दिसतो तो हम्म. राजकारणामध्ये त्या ठिकाणी डिसिजन घेतात. आता कुठल्या टाइमला घेताय, निवडणुकीच्या पुढे घेताय का निवडणुकीच्या मध्यावधी घेताय, बरोबर हा आहे. थोडंसं त्या ठिकाणी. सचिन अहिरांना भविष्य नव्हतंच ना उद्धव सेनेमध्ये. सचिन अहिर नाही, जातणारा प्रत्येक माणूस भविष्य बघून जातो. हो. आता आपल्याला वाटतंय की हे जहाज बुडणार आहे, हो. मग आपल्याला त्या जहाजामध्ये कशाला राहू? जर बाजूने एक मजबूत जहाज जात असेल तर आपण त्या जहाजामध्ये उडी घेणार ना. कोणाच ह्युमन टेंडन्सीच आहे, हे मानवी स्वभावच आहे की आपण आपली सुरक्षितता बघतो ना, राजकीय सुरक्षितता बघतात. उद्धव सेनेला अशी अपेक्षा होती बरं, का? विधान परिषदेचे उपसभापती हे ठाकरे सेनेसोबत राहून झाले असते का? हो. झाले नसते. इथंच बघा ना, नाही, नसते त्यांना किती झाले. राजकीय त्या ठिकाणी नाही. सुरक्षितता लाभली. तेच मग उद्धव सेनेला असं वाटतंय का की आपल्या पक्षातले जे लोक आहेत, सिनियर असो किंवा कुणी, त्यांनी फक्त कार्यकर्ता म्हणूनच काम केलं पाहिजे, पदाची अपेक्षा ठेवली नाही पाहिजे? नाही, कारण आता सचिन अहिर गेले, त्यांनी पदाची अपेक्षा होती हे मान्य आहे, म्हणजे त्यांना उपसभापती पद दिलं म्हणून ते गेले. उद्या आमदारकी सुद्धा त्यांना तिकीट मिळेल, ही आपण गृहीत धरूया ही शक्यता. पण मग उद्धव सेनेमध्ये जर ते असते तर त्यांना 29ला तिकीट कदाचित मिळालंही नसतं. कशाला आदित्य ठाकरे होते ना, कशाला? आदित्य ठाकरे स्वतः जर त्या ठिकाणी विधानसभेचे त्या ठिकाणी सदस्य हा. आहेत, 29ला तर ते स्वतः असणार आहेत, तर मग या दोघांना कुठून मिळाली असती? सुनील शिंदेना पण नाही मिळणार, सचिन अहिरला पण नाही मिळणार. हे दोघांना राजकीय रियालिटी माहित होती. आता असं म्हणतायत की वांद्रे पूर्व, म्हणजे जिथं मातोश्री त्यांचं निवासस्थान आहे, तिथूनच त्यांनी निवडणूक लढवली पाहिजे. तर तिथली काय सिच्युएशन आहे? तिथं आता त्यांचाच आमदार ना, त्यांचाच भाऊ आहे ना, वरुण सरदेसाई, त्यांचाच हो. मावस भाऊ आहे. आता त्याची तिकीट कापणार काय लोक? मग आता म्हणजे त्यांच्याकडे पर्याय काय? तुम्ही काय प्रश्न विचारला? ठाकरेंना वाटतं का प्रत्येक लोक कार्यकर्ता म्हणून राहावं? हो. आणि शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची हीच भावना आहे की ठाकरेंकडे गेल्यावर ते नुसतं आम्हाला पालापाचवा समजतात, कार्यकर्ते समजतात, निर्णय प्रक्रियेमध्ये आम्हाला स्थान नाही, आम्ही निर्णय प्रक्रियेमध्ये कुठं दिसत नाही. हेच तक्रारी त्यांच्या आहेत ना. म्हणूनच आता पूर्वमध्ये जर तुम्ही बोलता, तुम्ही तर अजून एक कठीण आव्हान त्या ठिकाणी सांगितलं. आपल्या मावस भावाचे तिकीट कापून ते स्वतःच तिथे येणार देऊ असेल तर हे शकत नाही. होऊ शकत नाही, पॉसिबल नाही ती गोष्ट. आणि अजून एक तक्रार आहे, तुम्ही या तक्रारींचा पाढा वाचला, पण अजून एक त्यांची तक्रार असते की जो सोडून जातो त्यांच्यावरती हे टीका करतात, मिंदे आहेत किंवा विकाव आहेत. तर ही स्ट्रॅटेजी कुठेतरी बदलायला नकोय का उद्धव सेनेनी? सोडून गेलेल्या प्रत्येकाला नावच ठेवली पाहिजेत किंवा शिव्याच दिल्या पाहिजेत, असं काय आहे का? कुठंतरी ठाकरे गटाने थोडं पॉलिटिकल रियालिटी समजून घेतली पाहिजे आणि कुठंतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. प्रत्येक वेळेस जर तुम्ही हे विकाऊ आहेत, हे गद्दार आहेत असं म्हणत बसण्यापेक्षा आपलं काय चुकलंय एकदा तरी आत्मपरीक्षण करा. 2019ला तुम्ही सचिन अहिरला घेतलं, त्यावेळेस तुम्ही किती खोके दिले त्याला? घेतले ना. खोक्याची भाषा पण नव्हती त्यावेळेस तर खोक्याची भाषा पण नव्हती. मग तुम्ही किती खोके दिले आदित्य ठाकरेला आमदार करण्यासाठी? विधान परिषद पण दिली, खोके पण दिले, असं पण ते पुढचे लोक आरोप करू शकतात. त्यामुळे प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीला खोक्यांशी, विकाऊशी, त्यांच्या निष्ठेशी. संजय राऊत तर किती अश्लाघ्य आणि किती वाईट बोलतात. बाप एक असावा लागतो, हे असावं लागतो, आईने एक, बाप एक, काय भाषा आहे? आपल्या कधी आपल्यासोबत सहकारी असलेल्या लोकांविषयी असं बोलत असतात तुम्ही, तर ते कुठं ना कुठं तरी चुकीचं आहे. आणि हे त्या नेत्यांना पटत नाही पटणार. कोण ते? लाखो लोकांनी निवडून दिलेले लोक आहेत ते काय असं अपॉइंटेड लोक नाही आहेत. लाखो लोकांनी त्यांना मतदान केलेलं आहे. त्यांना जर तुम्ही आईने एक, बाप एक, असं ही काही भाषा आहे का बोलायची? असं नाही बोललं पाहिजे. पॉलिटिकल रियालिटी समजून घेतलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, आपलं काय चुकते त्याच्यावरती लक्ष देऊन चुका होणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे. आता 7 एकूण त्यांचे आमदार होते विधान परिषदेमध्ये, त्यातले 2 गेलेत, म्हणजे मनीषा कायंदे तर मागेच गेल्या, आता सचिन अहिर गेले, आता 5 उरलेत.
त्या 5 जणांचं काय होईल असं वाटतं तुम्हाला? ज्या पद्धतीने सचिन अहिरचं झालंय, हम्म. कोणालाही माहित नव्हतं की सचिन अहिर सकाळी काय करणार आहे. हो 11:30 वाजता मेसेज पण सचिन केलेला अहिर त्यांनी. स्वतः मला पॉलिटिकल कंपल्शन आहे, माझ्या राजकीय भविष्यासाठी मला जायला लागतं म्हणून त्यांनी अंबादास दानवेला अंबादास मेसेज दानवेने केला. मेसेज केलेला. हो. आदित्य ठाकरेंना पण त्यांनी मेसेज केला असं सांगितलं जातं. बरं, सचिन अहिर इतर नेत्यांसाठी कंप्लेंट पण नाही करू शकत की मला भेटत नाही. ठाकरेंचा वेळ मिळत नाही. अरे सचिन तुम्ही त्यांच्या घरातले होतात, हो. तुम्हाला त्यांना घरातले समजलं होतं. तुम्ही प्रत्येक गोष्ट आदित्य ठाकरेचे सावले होतात तुम्ही. जिथं आदित्य ठाकरे तिथं सचिन अहिर दिसायचे ना. त्यामुळे सचिन अहिरांनी जर कुठं सांगितलं की मला ठाकरे वेळ देत नव्हते, 100% सचिन अहिरांचं चुकीचं आहे. हा, मात्र त्यांनी म्हटलं पाहिजे की मला राजकीय भविष्यासाठी राजकीय भविष्य मला पुढे सुरक्षित करायचं म्हणून गेलो, हे एखाद्या वेळेस ऍक्सेप्टेबल आहे. पण मला उद्धव ठाकरेंचा वेळ मिळत नव्हता, मला आदित्य ठाकरेचा वेळ मिळत नव्हता असं सचिन अहिरांनी कधी सांगितलं नाही पाहिजे. राहिलेल्या 5 जणांचं आपण बघितलं, कोण कोण राहिलेत. मिलिंद नार्वेकर हे तर उद्धव ठाकरेंनी सावली आहेत, हो. ते तर जाऊ शकत नाही. पण येणाऱ्या काळामध्ये काय सांगता येत नाही, जसं सचिन अहिर झाला. हो. अनिल परब आहेत, नुकतीच मुंबई ग्रॅज्युएट मधून ते निवडून गेलेत. हो. सुनील शिंदे आहेत, हो. मुंबई लोकल बॉडी मधून निवडून हो. गेलेले आहेत. जगन्नाथ अभ्यंकर आहेत, हो. ते मुंबई टीचर मधून निवडून गेलेत. हो. आणि अंबादास दानवे ते थेट आमदारातून निवडून गेलेत. हे सगळे निष्ठावंत आहेत ऍक्च्युअली. हे सगळे लोक निष्ठावंत आहेत जोपर्यंत ते ठाकरे सोबत आहेत. अच्छा, यांच्यापैकी कोणी जर इकडे गेला, सचिन तर अहिर मग- निष्ठावंतच होते. हा, यांच्यापैकी इकडे जर कोणी गेला एकनाथ शिंदेच्या बाजूला, तर मग ते जे बोलतात ते त्यांना लिबल लागतील. त्यामुळे आता सध्या नजीकच्या काळात तर हे लोक त्यांना सोडण्यासारखी चित्र नाही आहेत. ओके. पण 2019 पासून काही सांगता येत नाही, ठामपर्यंत कुठल्याच गोष्टीला सांगता येत नाही. त्यामुळे हे 5 लोक तरी सध्या त्यांच्या इनर सर्कल मधले आहेत, हे आपल्याला धरून चालावं लागेल. राज ठाकरे यांनी ह्या सोडून गेलेल्या लोकांवरती खूप तीव्र टीका केली आणि त्यांनी देहविक्रय असा पण शब्द वापरलाय. 2022ला ज्यावेळेस एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट वेगळा बाहेर झाला. पडून मुख्यमंत्री झाले, काही गोष्टी सेटल झाल्या, काही गोष्टी एकनाथ शिंदेच्या बाजूने गेल्या. लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना बाहेरून पाठिंबा दिला होता. हा, बरोबर. श्रीकांत शिंदेसाठी त्यांनी जाहीर सभा केली. हो. त्यावेळेस त्यांनी मोजक्या सभा घेतल्या होत्या ऍक्च्युअली त्यावेळेस नाही का वाटलं तुम्हाला ही देहविक्री आहे म्हणून? तुम्ही त्यावेळेस देहविक्रीला समर्थन केलं आणि वरून म्हणायचं की मी काही बोलू शकतो कारण माझा बाहेरून पाठिंबा आहे. हो. त्या बघा विषय कुठं बिघडला ना शिंदेचा आणि ठाकरेंचा. 2024 विधानसभेला माहीम दादर मधून अमित ठाकरे स्वतः राज ठाकरेचे चिरंजीव थांबले होते. हो. त्याच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला महेश सावंत. हो. एकनाथ शिंदेने उमेदवार दिला सदा सारवणकर, सारवणकर. कारण ते त्या ठिकाणचे ते सिटिंग आमदार होते, त्यांना तर त्या ठिकाणी करतात नाही. हम्म. ठाकरेंना असं अपेक्षित होतं राज ठाकरेंना की बाबा उद्धव ठाकरे यांच्यासोबत तर माझा राजकीय द्वंद्व आहेच, ते काय माझ्यासाठी उमेदवार मागं ठेवणार नाही किंवा माझ्या अमित साठी ते काय बिनविरोध करणार नाहीत. हो. निदान एकनाथ शिंदेनी तरी केलं पाहिजे, कारण मी त्यांच्या मुलासाठी प्रचार केला होता, भाषण केलं होतं. लोकसभेमध्ये तसं झालं नाही. त्या ठिकाणी अमित ठाकरे 3ऱ्या नंबरला राहिले. उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत त्या ठिकाणी निवडून आले. तो कदाचित आता राज ठाकरेंच्या मनामध्ये राग असेल. ते जरी म्हणतात नाही नाही आम्ही बिनविरोध करून, आम्ही कोणासोबत विनवणी करून, हात जोडून आम्ही नाही, आम्ही लढलो आणि लढून दाखवलं, हरलो तरी आम्ही लढून दाखवलं, ही त्यांची पॉझिटिव्ह नोटनं ते घेऊन जातात किंवा आम्ही कोणाची विनवणी करून, आम्य कोणाचं मागच्या दारानं बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळं हे तेव्हापासून थोडंसं शिंदे आणि ठाकरेंचं थोडंसं काय म्हणा गणित बिघडलेलं दिसते, म्हणून ते एवढ्या तीव्र त्या ठिकाणी भावनेने करत असतील. बघ पण त्याने असं देहविक्री वगैरे हे पण थोडासा शब्द चुकीचेच आहेत, असं म्हणलं नाही पाहिजे. सर्रास एकमेकांच्या पक्षामध्ये लोक जात असतात, त्यामुळे एवढ्या टोकाच्या शब्दांना ठाकरेंनी केलं नाही पाहिजे. तरी पण आता मराठी राजकीय वर्तुळामध्ये लोक ठाकरे बाणा म्हणतात. ठाकरे बाणाच्या मध्ये ह्या गोष्टी जर सपातून जात असतील तर त्या पद्धतीने नाही, कारण आता त्यावेळेला ते शिंदेसोबत होते आणि आता स्वतःच्या भावासोबत आहेत, त्यामुळे कदाचित त्यांनी असे शब्द प्रयोग केले असावेत राग अनावर झाल्यामुळे. स्वतःच्या भावासोबत आहेत तर तो एक मराठीचा मुद्दा वगळून 1-2 वाढदिवस वगळून त्याच्यानंतर कुठंच एकत्र नाही दिसले. फक्त वाढदिवसाच्या 1-2 कार्यक्रमाला दिसले, त्याच्यानंतर दोघं एकत्र नाही आहेत. त्यामुळे आता ते सोबत आहेत का हे पण प्रश्न पडलेला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सोबत होते, प्रचार एकत्र केले, पण फारसं मनसेला त्या तुलनेमध्ये यश मिळलं नाही. जागा त्या ठिकाणी कमी आल्या आणि ठाकरे सेनेला मात्र त्या ठिकाणी उद्धव ठाकरे सेनेला मात्र त्या ठिकाणी अपेक्षित यश मिळालं. सत्तेपर्यंत जरी जाता आलं नाही तरी अपेक्षित त्यांना यश मिळालं, पण मनसेला त्या तुलनेमध्ये मिळालं नाही. त्यामुळे अजूनही त्यांची राजकीय युती आहे का, कौटुंबिक सौख्य जरी झालं असलं
तर राजकीय सौख्य अजून पुढे अबाधित राहील का, हा येणारा हम्म. काळ आपल्याला सांगेल. राज ठाकरेंनी भाजपवरती पण यावेळेला टीका केली होती. त्यांचं म्हणणं असं होतं की आत्ता जे काही राजकारण सुरू आहे त्याच्या पाठीमागे भाजप आहे. हे जे काही फोडाफोडी किंवा इतर सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, आमदारांची आणि खासदारांची फोडाफोडी, तर याचा फटका भाजपला भविष्यामध्ये बसू शकतो. त्यांनी एक उदाहरण पण दिलं. त्यांचं म्हणणं असं होतं की पत्त्याचा जसा बंगला असतो त्यांनी उदाहरण दिलं. तर खालचा पत्ता हा नरेंद्र मोदींचा आहे आणि तो जर काढला तर सगळं कोलॅप्स होईल आणि हे भविष्यामध्ये होणार. ना बा, भाजपचा प्रत्येक समर्थक, कार्यकर्ता, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नेते सगळ्यांना मान्य आहे हम्म, की त्यांचे नेते नरेंद्र मोदी आहेत. हम्म, नरेंद्र मोदींपेक्षा त्यांच्याकडे कोणी मोठं नाहीये. हो, ठीक आहे, हे तर सगळ्यांना माहित आहे. हम्म, हे का राज ठाकरेंनी वेगळं नाही सांगितलं, हम्म, पण आता तो पत्ता निघेल कशाला? आता जनतेची साथ आहे, लोकांनी त्यांना 3 वेळेस निवडून दिलंय, त्यांचं सरकार चालू आहे, हम्म, तर मग त्यांच्यामध्ये कशाला गडबडी होणार? बरं, पॉवर ट्रान्सफर एक कधी ना कधी स्मूथली होतच असतो ना. हम्म, जसं अटलजी गेल्यानंतर पुढे गोष्टी झाल्या, तसं मोदीजींच्या राजकीय निर्णयावर पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत ना. हम्म, बरं, त्यांच्याकडे असं नाही का, त्यांच्याकडे फळी नाही का? मोदीजी नंतर कोण, हा जर प्रश्न विचारला तर हम्म. त्यांच्याकडे उत्तर आहेत ना. बरेच लोक कंटेंट आहेत. हो, अमित शहा आहेत, हम्म, योगी आहेत, स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. हम्म, या सगळ्या लोकांची, मोठे मोठे नेत्यांची मांदियाळी त्यांच्याकडे आहे मोदी नंतर. हम्म. त्यामुळं असं नाही की फक्त मोदींची जर माघार घेतली तर भाजप बिखरेल असं नाही. त्यांनी स्ट्रॅटेजिकली सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पुढे केल्या. एवढं मात्र नक्की आहे, भाजपच्या प्रत्येक नेत्यापासून कार्यकर्त्यापर्यंत मोदीजींवर सगळ्यांची निष्ठा आहे हम्म, आणि मोदीजी म्हणतील तेच पूर्व दिशेत लोक करत आलेत. त्यामुळे हम्म. हा पत्ता करेल, कोसळेल असं नाहीये. भाजप हा एकदम स्ट्रॅटेजिकली बिल्ड झालेला आणि स्ट्रॅटेजिकली काम करणारा पक्ष आहे. हम्म. त्यामुळे आता राज ठाकरे म्हणतात त्याच्यामध्ये कितपत खरं आहे आपल्याला सांगता येत नाही, पण मोदीजी आहेत तोपर्यंत सगळ्या गोष्टी सुरळीत करून ते ठेवलेल्या आहेत. हम्म. तुम्ही आता अमित शहा यांचा उल्लेख केला, तर अमित शहा यांना पंतप्रधान व्हायचे आणि त्याच्यामुळं त्यांची ही फोडाफोडी सुरू आहे असा दावा आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे. आणि त्यांनी अजून पण बरेच दावे केलेत. त्यातला एक आपल्याशी संबंधित एक असा दावा आहे महाराष्ट्राशी संबंधित की देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये जातील आणि त्यांचं हे शेवटचं अधिवेशन असेल, आता जे काही अधिवेशन सुरू आहे ते, असं त्यांचं म्हणणं आहे. ना काय असतं की या सगळ्या चर्चा आजपासून नाही, हम्म. 2022 पासून चर्चा आहेत सगळ्या. ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हम्म. झाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यानंतर लोकसभेमध्ये थोडंसं महायुतीला फटका बसला, हम्म. पुन्हा विधानसभेमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळालं, हम्म. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. मग तेव्हापासून सगळ्या बातम्या येतात की आता काही दिवसानंतर देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील, हो. काही दिवसानंतर केंद्रामध्ये जातील. ह्या सगळ्या गोष्टी आता काय म्हणू आपण त्याला, चर्चा जुनाट झाल्या. या सगळ्या गोष्टीवर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई तकच्या चावडीवर त्यांनी पद्धतशीर आणि स्पष्टपणे सांगितलेलं की हम्म. असं काही होणार नाही. केंद्र सरकार केंद्रीय नेतृत्व माझ्यासोबत आहे. हम्म. 2029 पर्यंत तरी मी इथेच आहे. हम्म. तर ते त्या ठिकाणी त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. हम्म. त्यामुळं आदित्य ठाकरे वगैरेची लोक हे सगळे राजकीय कॉन्स्पिरेसी आहेत. म्हणजे पुढच्या गटामध्ये अस्वस्थता निर्माण करावी असा त्यांचा हेतू आहे. जसं टिपिकल राजकीय चाल असते तसं ते करत असतात. शिंदे आणि फडणवीस, शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये कुठं ना कुठं तरी दरी निर्माण करावी असं त्या ठिकाणी आदित्य ठाकरेचं वक्तव्य असेल. नाही, उद्धव ठाकरेंचं पण हेच म्हणणं होतं की देवेंद्र फडणवीस यांचं आता वर्चस्व वाढत चाललेलं आहे आणि मग ते वर्चस्व कसं कमी करायचं, तर मग त्यांना केंद्रामध्ये पाठवायचं आणि त्यांचे पंख छाटायचे. आता ते पंख छाटण्यावरून बघा बरंच काय असतं की झालं मध्यंतरी. याविषयीही प्रश्न विचारण्यात आला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना की उद्धव ठाकरे तुमची खूप काळजी करतायत, हो, मराठी पंतप्रधान झाला पाहिजे हो. असं उद्धव ठाकरेंना वाटतं हम्म. आणि केंद्रीय भाजप तुमचे पंख कापतात वगैरे वगैरे. हो. यावर देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय काय म्हणू आपण त्याला मार्मिक भाषेमध्ये त्यांनी उत्तर दिले की ज्यावेळेस मला 2019 ला गरज होती उद्धव ठाकरेंच्या प्रेमाची, त्यावेळेस त्यांनी माझ्यासोबत त्यावेळेस मला एक प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यावेळेस त्यांनी मला साथ नाही दिली. मग आता कशाला एवढे माझ्याविषयी त्यांची आपुलकी जागृत होते? तर असं काही होणार नाहीये. त्यामुळं उद्धव ठाकरेंनी आता आवश्यकता नसताना प्रेम दाखवू नये असं मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मुलाखतीमधून बोलताना त्यांना इशारा दिलेला आहे. आता अमित शहा पंतप्रधानाचं तर हे झालं, पण अमित शहा उपपंतप्रधान होतील अशी पण एक चर्चा सुरू आहे. त्याच्याबद्दल काय सांगाल? ना बा का हे पॉलिटिकल रियालिटी पण आहे की भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नंतर कोण, हा जर आता इमिजिएट प्रश्न विचारला तर ते अमित शहा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काय समीकरण बदलतील सांगता येत नाही. पण आता अमित शहाना स्वतःला व्हायचंय का पंतप्रधान, अमित शहाना स्वतःला उपपंतप्रधान व्हायचंय का, ह्या सगळ्या गोष्टी येणारा काळ ठरवेल. त्यामुळं
हाच प्रश्न जर देवेंद्र फडणवीसांना विचारतो, देवेंद्र फडणवीस जोपर्यंत मोदीजी आहे तोपर्यंत इतर ऑप्शन शोधण्याची गरजच नाही. तर हा प्रश्न त्यांनी अतिशय काय म्हणू आपण त्याला व्यवस्थितपणे हा प्रश्नाला त्यांनी उत्तर देतात आणि बगल देतात. नाही नाही, पण मग हे तुम्ही जे म्हणताय ते जर खरं असेल तर मग राज ठाकरे म्हणतात ते काय, म्हणजे मोदींचा पत्ता काढला तर मग सगळं कोलॅप्स होईल, हे कसं लॉजिक? तुम्ही सांगितलं की सगळी फळी तयार आहे, पण मग शेवटी तीच कॉम्पिटिशन आणि त्या सगळ्या गोष्टी नाही आल्या. पक्षांतर्गत तर कॉम्पिटिशन असणारच ना. पक्षांतर्गत राजकारण नाही असं कुठलंच पक्ष नाही. एक आमदाराचा 2 आमदारांचा जरी पक्ष असले तरी पक्षांतर्गत चढावळी असणार झाल्या. हे तर भाजप तर देशातला सर्वात मोठा पक्ष आहे, ह्याच्यामध्ये असतं. पण भाजपला सर्वात मोठं वैचारिक अधिष्ठान आहे ते म्हणजे RSSचं. आणि RSS मध्ये आपापसामध्ये भांडणं करत नाहीत, आपापसामध्ये तक्रारी करत नाहीत, आपापसामध्ये कॉम्पिटिशन नसतं. ही RSSच्या पठडीमध्ये तयार झालेले सगळे लोक असतील, महत्वाकांक्षा असतात, प्रत्येकाला महत्वाकांक्षा असते की आता असलेल्या पदापेक्षा पुढच्या पदाला जाण्याची प्रत्येकाला महत्वाकांक्षा असते. तर हे उघड करत नाहीत. इतर पक्षामध्ये जसं ओपनली सगळ्या गोष्टी होतात तसं भाजपमध्ये ओपनली होत नाहीत. एवढं मात्र आपल्याला ह्या गोष्टीबद्दल मात्र आपल्याला अश्युअर राहावं लागेल की उघड राजकीय द्वंद्व, उघड राजकीय नाटक आपल्याला बघायला नाही मिळणार भाजपमध्ये. तरी जे काही निर्णय होतील भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये त्या ठिकाणी डिसिजन घेतले जातील, भाजपची निवडणूक समिती असते त्याच्यामध्ये डिसिजन घेतले जातील आणि त्या गोष्टी पुढे अंमल करण्यात येतील. इतर पक्षांसारखं इथं चावाचावी किंवा एकमेकांचा पाय ओढायचं, एकमेकांना पाडायचं असं चित्र या ठिकाणी दिसत नाही. असतील आघाडीमध्ये, युतीमध्ये यांचे भांडणं असतील, पण पक्षांतर्गत चढाओढी यांची इतक्या मोठ्या नाहीत की आपल्याच पक्षाचं नुकसान आहे. पक्षांतर्गत चढाओढी करताना हे एवढं लक्षात ठेवतात की आपल्या पक्षाला नुकसान नाही झालं पाहिजे. नाही, तर्क असा काढला जातोय की आता हे जे फुटलेले खासदार आहेत ते खासदार प्रत्यक्ष भाजपात घेण्याच्या ऐवजी वेगळी कुठली तरी व्यवस्था केली जाते. जसं की समजा आता तृणमूलचा जे काही फुटलेले खासदार होते ते भलत्याच कुठल्या तरी एका छोट्या पक्षामध्ये ते NCPI म्हणून NCPI म्हणून त्याच्यामध्ये सामील झाले. आता हे जे आपल्याकडचे जे 6 खासदार आहेत ते खासदार BJP मध्ये पण येऊ शकले असते, पण ते एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात आले, कारण अमित शहा यांना उद्या जर का भाजपमध्ये काही अंतर्गत गटबाजी झाली तर हे लोक तरी आपल्याला पाठिंबा देतील, असा अमित शहा यांचा कयास आहे, असं चर्चा किंवा तशा वावड्या उठवल्या जातात. ह्याच्यामध्ये किती तथ्य? आता मी ऑलवेज सांगत असतो, प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीला कसं बघायचं ते स्वतःचा कॉल झाला. तो त्या गोष्टीला अमित शहाचं राजकीय चाल म्हणा किंवा त्या गोष्टीला कायदेविषयक दृष्ट्या जे त्या खासदारांसाठी चांगली गोष्ट आहे ते म्हणा. आता त्याच लोकाला तृणमूल काँग्रेसमधल्या लोकाला भाजपमध्ये जर डायरेक्ट घेतले असते तर तिथले स्थानिक नेते भाजपचे नाराज झाले असते. आता राहिला प्रश्न ह्या 6चा. ह्या 6ला जर भाजपमध्ये घेतले असते, मुख्यमंत्री फडणवीसांना हे पण विचारलं होतं की तुम्ही का नाही घेतलं, तर त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बघा, मित्र पक्षाला जी मदत हवी होती ती मदत आम्ही मित्र पक्ष म्हणून केलं. सध्या भाजपमध्ये इकडं आमची दारा बंद होती म्हणून आम्ही घेतलं नाही. त्याच्यातल्या काही लोकांनी भाजपमध्ये येण्यासाठी विचारला सुद्धा होता, पण आम्ही त्यांना घेतलो नाही, कारण हा ऑपरेशन मित्र पक्षच होतं. त्यामुळे मित्र पक्षामध्ये जायला आम्ही मदत केली आणि त्यांना आश्वासित केलं, त्यामुळे ते मित्र पक्षामध्ये गेले. त्यामुळे आता प्रश्न भाजप मजबूत करण्याचा नाहीये, आता प्रश्न NDA मजबूत करण्याचा आहे. NDA मजबूत झाला की भाजप मजबूत होतो. निवडणुका लांब आहेत ना, 2029ला आहेत ना, तोपर्यंत अजून काय काय होईल काय सांगतात नाही. आता हे जे आमदार खासदारांची किंवा स्पेशली खासदारांच्या फोडाफोडीचा जो विषय चालू आहे सध्या, डिलिमिटेशनसाठी सगळीकडे तीच चर्चा आहे. रोहित पवारांनी एक दावा केलाय की तुम्ही कितीही खासदार फोडा, डिलिमिटेशनचा कायदा पास होणार नाही. का नाही होणार? जर NDAने 2/3 लोकांची जर संख्या जुटवली, त्यांचं म्हणणं आहे की राग आहे लोकांमध्ये आता राग, लोक निवडून गेलेत नाही तरी सुद्धा त्यांना मतं पडणार नाहीत, आणि जो कायदा पास होण्यासाठी जेवढी संख्या लागते तर त्या बाजूने मतं पडणार नाहीत असं त्यांचा दावा आहे. बघा, तुम्ही मागच्या अधिवेशनामध्ये जे बिल आलं त्याला किती मतं होती आणि आता त्याच्याकडे किती मतं झाली त्याच्या ऍडिशन करा ना. तृणमूलचे 20, शिवसेनेचे 6 झाले, 13 झाले टोटल, 26 तर झालेच ना. ऍडिशनल आधीपेक्षा आता 26 तर वाढलेच ना. अजून जेवढे लागतील ते जुळवायचा प्रयत्न करतील. जर 2/3 लोक जर त्यांच्याकडे आले तर डिलिमिटेशन कायदा फक्त डिलिमिटेशन नाहीये. विरोधी पक्ष काय करतो, सोयीस्कर एक मुद्दा उचलतोय डिलिमिटेशनचा, पण त्याच्यासोबत महिला आरक्षण पण आहे ना. महिला आरक्षण, डिलिमिटेशन ह्या दोन्ही गोष्टीचे बिल त्या ठिकाणी पारित होणार आहेत. विरोधी पक्ष डिलिमिटेशन म्हणतोय, सत्ताधारी पक्ष महिला आरक्षण म्हणतोय. त्यामुळं दोन्ही आपापल्या पद्धतीने ते बोलतोय, पण बिल मात्र दोन्ही पारित होणार आहेत. जर 2/3 संख्याबळ यांच्याकडे झालं तर कोण रोखणार आहे? नाही, रोहित पवारांचं म्हणणं काय
त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आता खासदार सुद्धा मतदान करणार असं त्यांना म्हणायचंय. नाही त्यांना असं म्हणायचंय की आता हे तुम्ही खासदार फोडणार, ते आता तुमच्याकडे येतील. भले मग उद्या तुम्ही डिलिमिटेशन जरी समजा कायदा पास केला, उद्या तुम्ही जागा वाढवल्या, हा 500च्या जागा आता जे काही 543 जागा आहेत त्या वाढून तुम्ही 800 काय जे काय असतील त्या होणार, पण त्या झाल्याच्या नंतर लोक तुम्हाला सपोर्ट करणार नाहीत असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे. अच्छा, ते म्हणतात की 2029 ला लोक भाजपला हा. एनडीएला मतदान करणार नाहीत. पहिल्यांदा आता तर त्यांचं हेच म्हणणं होतं की डिलिमिटेशन होणारच नाही कायदा पास, आणि त्यानंतर त्यांचं पुढचं म्हणणं ठीक असं आहे होतं की ज्यावेळेला 29ला निवडणुका जेव्हा- लागतील त्यावेळेला लोक तुमच्या जागा वाढवल्या, तुम्ही ज्या उद्देशासाठी जागा वाढवल्यात तो उद्देश तुमचा सफल होणार नाहीये. नाही, पण कसं आहे की जर डिलिमिटेशन पारच झालं तर जवळपास 817-18 काहीतरी जागा वाढणार आहेत. हो. तो 29ला जसं विरोधी पक्षाची भाषा असते की येणाऱ्या काळामध्ये भाजपला सत्ताच मिळणार नाहीये, हा. एनडीएला मिळणार नाही, तर तशी ती भाषा बोलते. त्यामध्ये काय आश्चर्य नाही आहे किंवा त्याच्यामध्ये असं आपण विचार करावा आणि त्याचं विश्लेषण करावं अशी गोष्ट नाही. हम्म. प्रत्येक विरोधी पक्षाला वाटतं की सत्ताधारी पक्षाचा पराभव होणार आहे आणि विरोधी पक्ष सत्तेत जाणार आहे. पण एवढं अनस्टेबल झालंय की आपण 2029ला काय होईल याचा अंदाज आता बांधू शकत नाही. कसं बनचं राजकारण आहे ना, ह्याच्यामध्ये हो. कसं आपल्याला सांगता येत नाही काय होईल ते. सचिन अहिर काल 11:30 पर्यंत शिवसेना माहित ठाकरे गटात नव्हतं. होते, तर 11:40 ते उपसभापती पदाचा फॉर्म भरत होते. हो. त्यामुळे राजकारणात काय होईल काय सांगता येत नाही. नक्की नक्की. अजून एक शिवसेनेशी संबंधित एक प्रश्न होता की मंत्रिपदाचा एक चाललाय, म्हणजे एक चर्चा चालली, एक विषय चाललाय की शिंदे सेनेच्या दोघांना मंत्रिपद मिळतील. आता ते दोघ जण कोण आहेत किंवा शिंदे सेनेलाच मंत्रिपद मिळतील का, अशी एक चर्चा आहे. ना केंद्रीय मंत्रिमंडळाचं त्या ठिकाणी काय म्हणू आपण त्याला रिशफल होणार आहे असं चर्चा आहे. हो. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अजून 2 मंत्रिपद मिळतील अशी पण हम्म. चर्चा आहे. केवळ चर्चा आहे. हो. अजून कुठे काही त्याच्यावरती ऑफिशियल शिक्कामोर्तब झालेलं नाहीये. हम्म. पण रिपोर्टनुसार असं येतंय की श्रीकांत शिंदे यांचं नाव निश्चित आहे. ओमराजे निंबाळकर किंवा संजय दिना पाटील किंवा बंडू जाधव म्हणजे हम्म. संजय जाधव या तिघापैकी एक आणि श्रीकांत शिंदे हम्म. यांच्यापैकी एक असं, श्रीकांत शिंदे आणि या तिघांपैकी एक असं. ओमराजेंनी तर रिपोर्ट्सनुसार त्यांनी नाकारलंय किंवा असं लोकांना वाटेल की मी फक्त मंत्रिपदासाठी गेलोय म्हणून लोकांना वाटेल म्हणून त्यांनी शक्यतो आता मंत्रिपद घेण्यासाठी त्यांनी टाळलंय. पण बघूया जर त्यांना मिळत असेल तर ते कसं नाकारतील आणि कसं करतील ते तर मंत्रिमंडळ त्या ठिकाणी काय म्हणू आपण रिशफल होतानाच कळेल. हम्म. पण माझं असं वैयक्तिक मत आहे की श्रीकांत शिंदेनी आता थोडंसं मंत्रिपद घेण्यापासून थोडंसं आपल्याला दूर ठेवावं. हो. ते जसं ऑलवेज संघटनेचं काम करत आलेत त्यांनी हम्म. संघटनेचं काम करावं. जोपर्यंत एकनाथ शिंदे राज्यामध्ये उपमुख्यमंत्री आहेत आणि पक्षाचे मुख्य नेते आहेत हम्म. तोपर्यंत तरी श्रीकांत शिंदेनी थोडंसं पाठीमागे राहून पक्षातील इतर नेत्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करावा. हा त्यांचा स्वभाव पण राहिलाय संघटनेसाठी काम करण्याचा. हम्म. तरच ते त्यांच्यात आणि आदित्य ठाकरेमध्ये फरक राहील. हम्म. नाहीतर मग स्वतः केंद्रामध्ये मंत्री श्रीकांत शिंदे, राज्यामध्ये मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं जर झालं तर दोन्ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासारखंच होईल. पण पर्सनली आता बघूया. त्यांना असं पण आहे की कुठं ना कुठं तरी एखादा अनुभव यावं लागेल की मंत्रिमंडळामध्ये काय काम होतं, कसं काम होतं, मंत्री झाल्यावर काम कसं करावं लागतं हे पण कधीतरी अनुभव घ्यायला लागेल. पण श्रीकांत शिंदेचा तो कॉल आहे. त्याला मंत्रिपद घ्यायचं का नाही घ्यायचं, स्वतःकडे ठेवायचं का एखाद्या सामान्य शिवसैनिकाला किंवा ज्यांच्यासोबत जे खासदार त्यांच्यासोबत विश्वास ठेवून गेले त्यांच्यापैकी कोणाला तरी मंत्री करायचं तो काळ ठरवेल. पण मंत्रिमंडळामध्ये 2 शिवसेनेला खाती मिळण्याची शक्यता आहे. ओम निंबाळकरांचा तुम्ही उल्लेख केला आता, ते आता घेतील मंत्रिपद असं वाटत नाही असं तुमचं म्हणणं आहे. पण एक अशी चर्चा आहे की ज्यावेळेला हे 5 खासदार ऑलमोस्ट फुटले होते आणि एक जण कमी पडत होता त्यावेळेला ओम निंबाळकर सगळ्यात शेवटी सामील झाले, तर त्यांनी बार्गेनिंग पॉवर वाढवून घेतली त्या काळामध्ये असं म्हटलं जातंय. त्याच्यामध्ये मंत्रिपदाचा सुद्धा समावेश आहे. ना बघ, हे मला नाही वाटत की ते घेणार नाही घेणार. ते आता रिपोर्ट्स विरोधकांमध्ये ही चर्चा आहे. रिपोर्ट्स आहेत की ते स्वतः नाकारतील. कारण का त्यांना लेबल लावून घ्यायचं नाही की बाबा मी फक्त मंत्रिमंडळासाठी तिकडे गेलो म्हणून. हम्म. तरी पण येणारा काळ ठरवेल. आता बार्गेनिंग केलं नाही केलं तो त्यांच्या वैयक्तिक गोष्टमध्ये आहे. हम्म. बघ कसं असतं की मी सांगत असतो की सत्ताधारी पक्षामध्ये असणं लोकप्रतिनिधीसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. हो. तिकडं असलं तर काय फायदा होतो हे ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये येऊन दुसऱ्या दिवशी दाखवून दिलं. जवळपास 48 कोटीचे कामं मंजूर करून घेऊन गेले त्यांनी. हम्म. त्यांच्या सोशल मीडियावर तुम्ही बघाल 48 कोटी रुपयाचे कामं त्यांनी दुसऱ्या दिवशी मंजूर करून घेऊन गेले. हे सत्तेच्या सत्ताधारी पक्षासोबत असण्याचे फायदे असतात. हम्म. असं प्रत्येक खासदारांना प्रत्येक आमदाराला वाटतं की आपल्या मतदारसंघामध्ये फक्त फंड म्हणून नाही, कुठला तरी एखादा प्रोजेक्ट आहे, कुठला तरी एखादा उपक्रम आहे, कुठला तरी एखादं काय म्हणू आपण त्याला शिफारस आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं साथ
जर आपण सत्तेमध्ये असलं तरच गोष्टी पुढे सरकत असतात. हे राजकीय जीवनामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे. बघूया ओमराजे निंबाळकर असतील किंवा मग इतर 5 खासदार असतील त्याच्यापैकी कोणाला मंत्रिपद मिळतं. 2 जण जे तुम्ही बोललात ते. हे केंद्रातल्या मंत्रिपदाचं झालं. पण महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदाचं काय? असं वाटतं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळेल. आदित्य ठाकरे जे म्हटले, की देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये जातील. मग राज्यामध्ये कोण? तर मग ते एकनाथ शिंदे आहेत का? आदित्य ठाकरे यांचं टिपिकल विरोधी पक्षातल्या लोकांचं जे वक्तव्य असतं तसं होतं, की आता हे मुख्यमंत्र्यांचं शेवटचं अधिवेशन असणार आहे. हो. ह्याच्यानंतर मुख्यमंत्री केंद्रात जातील, मग त्यांना कुठलं तरी मंत्रिपद देतील, मग त्यांचं काय म्हणू आपण त्याला कडबोळं करतील किंवा त्यांचं ताकद कमी करतील, असा अर्थानं आदित्य ठाकरे जरी बोलले असले. आणि ह्या सगळं ऑपरेशन टायगरमुळं एकनाथ शिंदे यांची ताकद वाढली असंही चित्र आहे. पण ते लोकसभेमध्ये वाढली. आता त्यांच्याकडे मंत्रिपद केंद्रामध्ये कमी आहे. हे लोक गेल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी 2 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. हे तर लोकसभेमध्ये त्यांची ताकद वाढली. पण एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नाचं अतिशय चोख उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई तकच्या त्या एका कार्यक्रमामध्ये केलेलं आहे. त्यांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितलं, की आमचे 137 आमदार आहेत. हो. शिंदे साहेबांचे 60च्या आसपास आमदार आहेत आणि राष्ट्रवादीचे 41-42 आमदार आहेत. 137 वाल्यांना मुख्यमंत्री करतील का कोणाला करतील? ऑब्व्हियस 137 वाला असेल. त्यामुळं केंद्रीय नेतृत्वाचा पण माझ्यावर विश्वास आहे. माझा पण केंद्रीय नेतृत्वावर विश्वास आहे. आणि आमच्या अलायन्समध्ये माझ्याकडे 137 आमदारांचा पाठबळ आहे. 137 आमदारांचा पाठबळ असणाऱ्या मुख्यमंत्र्याला काढून इतर काही चेंजेस होण्याची शक्यता नाहीत. हा त्या ठिकाणी स्पष्ट करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलं. त्यामुळे ह्या सगळ्या चर्चेला एक अर्थाने पूर्णविराम लावण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. 2029 पर्यंत तरी राज्यामध्ये जी आता परिस्थिती आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असंच त्या ठिकाणी चित्र असणार आहे. हे परत एकदा 137 स्पेसिफिकली 137 ह्या आकड्याची आठवण करून त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आपण अशी अपेक्षा करूया की 2029 पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणार आहेत. 100%. आणि त्यांनी ठणकावून सांगितलंय. केंद्रीय नेतृत्वाला पण माहित आहे, केंद्रीय नेतृत्वाला माझ्यावर विश्वास आहे. आता प्रश्न माजी मुख्यमंत्र्याचा आहे, उद्धव ठाकरेंचा. राम मंदिरामध्ये जे काही अपहार किंवा दानपेटीमध्ये भ्रष्टाचार किंवा जे काही प्रकार उघडकीस आलेला आहे त्यावरती उद्धव ठाकरे आक्रमक झालेले आहेत आणि आता ते आंदोलन करणार आहेत. सर्वप्रथम राम मंदिराच्या दानपेटीमध्ये जे चोरी झालेली आहे त्याचा तर प्रत्येक हिंदूंनी निषेध केला पाहिजे. देशातल्या प्रत्येक लोकांनी निषेध केला पाहिजे. हो. हे अतिशय निंदनीय आणि अतिशय विकृत त्या ठिकाणी काम झालेलं आहे. मंदिरांवर, मंदिर ट्रस्टवर एवढ्या लोकांचं संपूर्ण देशाचं त्या ठिकाणी विश्वास होतं आणि तुम्ही त्या ठिकाणी असं काम केलं. या गोष्टीला घेऊन सरकारमध्ये पण थोडंसं काय म्हणून आपण चलबिचल झाली. सरकारी व्यवस्थापन त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्यासाठी SIT त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. संघाने पण याच्यावरती वक्तव्य केलेलं आहे की हे जे काही झालं ते अतिशय चुकीचं आहे आणि हे जे कोणी सगळं काम केलं चुकीचं त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई केली पाहिजे. FIR पण झालंय. पण राहिला प्रश्न भाजपचा विरोध करण्याचा, ट्रस्ट मधल्या एका कुठल्या तरी माणसाला कुबुद्धी, दुर्बुद्धी सुचणे आणि त्याच्यातून तो भ्रष्ट व्यवहार करणे, याचा दोष जर आपण सगळ्या सरकारला आणि सगळ्या लोकांना भाजपला देत जर बसलो तर याच्या एवढं चुकीचं तर्क आपण दुसरं नाही असं आपल्याला सांगायला. कुठल्या माणसाच्या डोक्यामध्ये कुठली कुबुद्धी सुचेल आणि कुठला निर्बुद्धपणा येईल आणि कुठलं चुकीचं काम करलं हे सांगता येत नाही ना. ट्रस्ट मधल्या कुठल्या तरी एका माणसाने त्या चोरीचं काम केलेलं आहे. त्याच्यावरती FIR पण झालेलं आहे. SIT पण स्थापन झालेलं आहे. त्याच्यावरती कारवाई होती. या मुद्द्यावरून जर भाजपला उद्धव ठाकरे घेरायचा प्रयत्न करत असतील तर भाजपला हिंदुत्वावरून कोणी घेरू नये. नाही असं म्हणतायत की आता जे काही त्यांच्यावरती आरोप होतो की हिंदुत्व सोडलं तर मग या निमित्ताने त्यांना दाखवायचं की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाहीये. ते ऑलवेज म्हणतात ना की आम्ही हिंदुत्व सोडलो नाही. ज्यावेळेस बाळासाहेब होते त्यावेळेस अयोध्याची पाडण्याची जबाबदारी बाळासाहेबांनी घेतली. इतक्या दिवस तुम्हाला हिंदुत्वाची का आठवण आली नाही असं पण समोरच्या पक्षातील लोक त्या ठिकाणी प्रश्न विचारतात. समोरचे प्रवक्ते, समोरचे नेते उद्धव ठाकरेंना उलट प्रश्न करतात, तुम्हाला आताच कसे काय राम मंदिराची आठवण आली? तुम्ही सत्तेमध्ये असताना कॉमन मिनिमम प्रोग्राम करून तुम्ही काँग्रेस सोबत, राष्ट्रवादी सोबत जे सेक्युलर विचाराचे लोक आहेत यांच्यासोबत तुम्ही काम केलं, आता तुम्हाला कसं काय आठवलं? असं त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनाच परत प्रश्न विचारले जात आहेत. एक शेवटचा प्रश्न आहे. मुंबईमध्ये मॅनहोलमध्ये पडून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झालेला आहे आणि दरवर्षी असे प्रकार होत असतात.
ह्या अशा प्रकारांमुळे मुंबईचं प्रशासन, बीएमसी असेल किंवा मग जिथं जे सरकार आहे त्या सरकारवरती टीका पण होतीये. जर मागच्या वर्षी अशी घटना घडली होती, त्याच्या मागच्या वर्षी अशी घटना घडली होती, तर परत यावर्षी अशी घटना घडली आहे. म्हणजे दरवर्षी हे होतच राहणार आहे का? आणि निष्पापांचे प्राण हे जातच राहणार आहेत का? हे बघा, मॅनहोलमध्ये एखादा माणूस जाणं आणि त्याचा जीव जाणं हे अतिशय गंभीर विषय आहे. याच्यावरती प्रशासनाने आणि सत्ताधारी पक्षाने लक्ष दिलं पाहिजे. हम्म. तो मॅनहोल ओपन राहूच कसं शकतो? हम्म. मुंबईमध्ये पावलोपावली लोक चालत असतात. आता लोकांना कळत नाही. आता एखाद्या रस्त्यानं चालत असताना पावसामध्ये पाणी खड्डा किती लक्षात येत नाही. अंदाज येत नाही. पुढे हम्म. खड्डा आहे, मॅनहोल आहे का थोडंसं हे काही कळत नाही. त्यामुळं मॅनहोल ओपन राहिलंच नाही पाहिजे. हम्म. ही सर्वात महत्वाची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. हम्म. आणि त्या प्रशासनातील जवळपास 4 लोकांना त्या ठिकाणी निलंबित करण्यात आलेलं आहे. पण फक्त निलंबित करून चालणार नाही, तर याच्यावरती कठोरातली कठोर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे आणि त्याला कठोरातली कठोर शिक्षा केली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये असा निष्काळजीपणा दिसणार नाही आणि मुंबईकरांना त्याचे त्या ठिकाणी दुष्परिणाम भोगावे लागणार नाहीत. सत्तेमध्ये कोणीही असो, भाजप असू द्या, शिवसेना असू द्या, ठाकरे गट असू द्या, मनसे असू द्या, कोणी असू द्या, सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी त्रास नाही झाला पाहिजे, सर्वसामान्य लोकांचा जीव नाही गेला पाहिजे. यासाठी प्रशासनाला धारेवर धरायचं काम राजकीय पक्षाचं आहे. राजकीय पक्षांनी बघितलं पाहिजे की कुठं मॅनहोल ओपन आहे का, नाही आहे का, काय आहे सर्व. आणि अत्यंत दुर्दैवी गोष्टी, झाड पडून एका स्कूल बसवर झाड पडून त्या मुलाचा मृत्यू चिमुकल्याचा झाला. जीव जातो. ही पण किती काय म्हणू आपण त्याला, चुकीची गोष्ट ना, दुर्दैवी गोष्ट म्हणू. पण तसे कुठले जुने जुने झाड किंवा जे ठिसूळ झाड आहेत, ते झाड आहेत का, त्याची त्या ठिकाणी तपासणी व्हायला पाहिजे. जर खूपच जुने झाड असतील, मोडकळीस आलेले असतील किंवा आता मोडतील असं वाटत किंवा असेल, फांद्या तरी तोडाव्यात त्याच्या. ठिसूळ असतील किंवा फांदे तरी तोडलं पाहिजे, किंवा अशा रस्त्या किंवा अशा ठिकाणी स्कूल बस थांबले नाही पाहिजे, याची पण काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. किंवा शाळाच्या आसपास असलेले असे झाडं तरी त्या ठिकाणी तोडले पाहिजे. अशा अनेक उपाययोजना करून सर्वसामान्य लोकांचा जीव कसं धोक्यात येणार नाही, सर्वसामान्यांना सुख सुविधा कसे होतील याचं लक्ष देणं, याची काळजी घेणं आणि याच्यावरती काम करणं हे सत्ताधारी पक्ष असेल किंवा प्रशासन असेल यांचं काम आहे. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांच्या त्या ठिकाणी सुरक्षितेची हमी दिली पाहिजे आणि सगळ्यांना सुख सुविधा कशा देता येईल या ठिकाणी त्यानं काम केलं पाहिजे. तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे की सरकार कुठलंही असो, जबाबदारी ही सरकारची आहे आणि 100% प्रशासनाची, म्हणजे फक्त 100% सरकारची आहे असं नाहीये, 100%. ती सरकारसोबत प्रशासनाची सुद्धा जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीचं पालन त्यांच्याकडनं होणं अपेक्षित आहे. आणि नागरिक म्हणून आपणही एक सजगता राखली तर असे प्रकार कदाचित कमी होतील. पूर्ण संपतील किंवा बंद होतील असं आपण नाही म्हणू शकत किंवा थांबतील, पण कंट्रोलमध्ये येतील अशी आपण अपेक्षा या निमित्ताने करू शकतो. आज सामाजिक आणि राजकीय वेगवेगळ्या विषयावरती तुम्ही येऊन मतं व्यक्त केलीत आणि सविस्तर मतं मांडलीत, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षकांनो, पॉलिटिकल मूडच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण इथं थांबणार आहोत. पण आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.